नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कॉलेजच्या बाहेर मिळणारी गाड्यावरची टम्म फुगलेली पुरी आणि भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर आपल्याला आधी पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पुरीसाठी इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 कपासाठी इथे पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे। रव्यामुळे काय होतं, पुरी छान अशी टम्म फुगते आणि कुरकुरीत राहते। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्या पुरीला छान असा चकाकी यावी यासाठी यामध्ये 1 चमचा भरून साखर घातलेली आहे। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं घट्ट पीठ मळाल तेवढी आपली पुरी ही बराच वेळ टम्म फुगलेली राहते। आता हे पीठ आपण मळून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं हाताला तेल लावून पुन्हा 2 मिनिटं हे मळून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, यामधला जो रवा आहे तो छान फुलला जातो आणि पीठसुद्धा छान असं भिजलं जातं। आता यावरती आपल्याला कपडा टाकायचा आणि त्यानंतर यावरती परत ताट झाकून ठेवायचं। अर्ध्या तासासाठी आपण हे पीठ भिजत ठेवणार आहे। आता आपलं पुरीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। जिरं मोहरी आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला आलं आणि लसूण जाडसर कुटून घेतलेलं आहे। हे सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं, म्हणजे ज्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो। तर बघा, 2-3 मिनिटांनंतर आपण हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे, इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले। हे यामध्ये आपल्याला खूप लाल करायचे नाही, फक्त आपल्याला मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे। अतिशय सोपी अशी ही भाजी आहे की ह्या भाजीला आपल्याला वाटण करावं लागत नाही किंवा काही मसाले भाजावं सुद्धा लागत नाही। अतिशय सोपी आणि सगळ्यात सोपा स्वयंपाक म्हणजे पुरी भाजीचा, आणि तोही खूपच चविष्ट आणि पटकन होणारा। आता मंद गॅसवर आपण मऊ असा कांदा परतून घेऊ। तर आपला आलं लसूण छान असं परतून झालेलं, त्यानंतर आपण कांदासुद्धा मऊ छान असं शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही कढीपत्त्याची पाने आणि 1 मोठा टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला, तो सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। तर इथे टोमॅटोसुद्धा छान असा शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर 2 चमचे धना पावडर। आता हे सगळं आपण परतून घेऊ। बघा, अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटाटा। इथे मी 4 बटाटे घेतलेले आहे, उकळून घेतलेले आहे। फोडी न करता आपल्याला फक्त हाताने असे फोडून घालायचे आहे। त्यामुळे काय होतं, आतपर्यंत छान असा याचा जो मसाला आहे, रस्सा आहे, छान असं मुरलं जातं। तर बटाटा आपण सगळा यामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। असा बटाटा घातल्यामुळे काय होतं, भाजीसुद्धा मिळून येते आणि दाटसरपणासुद्धा छान येतो। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे
आणि यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटे झालेले आहे आणि भाजीला छान अशी वाफ बसलेली आहे। आता हे एकदा मिक्स करून घेऊ। बघा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी। आता घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे, कारण ही भाजी जराशी पातळच असते। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। यावरती पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता भाजी अतिशय सुंदर अशी झालेली आहे। वास छान दरवळतोय आणि भाजी तयार झालेली आहे। तुम्ही घट्ट पातळ इथे बघू शकता। आपली भाजी तयार झालेली आहे। आता इथे आपलं पुरीचं पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे। पुन्हा एकदा आपण हे मळून घेऊ आणि मऊ असं करून घेऊ। अगदी 1 ते 2 मिनिटे हे मळून घ्यायचं आहे। छान असा रवा सुद्धा फुललेला आहे। बघा अशा पद्धतीने। आता अगदी छोटे छोटे गोळे घेऊ शकता किंवा चपातीसारखा मोठा गोळा घेऊन मोठी पोळी लाटून घेऊ शकता। आता मी मोठा गोळा घेतलेला आहे। बघा अशा एवढ्या पद्धतीचा घ्यायचा आहे। तुम्हाला किती मोठी पोळपाट जेवढा मोठा असेल छोटा असेल त्या पद्धतीने तुम्ही उंडा घ्यायचा आहे। आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आणि त्यानंतर मोठी एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। पातळ अशी लाटून घ्यायची आहे। तर इथे मोठी चपाती लाटून झालेली आहे आणि इथे मी एकसारखं येण्यासाठी डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने आपण कट करून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि एकदम पातळ अशी झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता ह्या सगळ्या पुऱ्या आपण कट करून घेऊ। तर पुरी लाटेपर्यंत तेल गरम करायला ठेवलं। तेल छान असं गरम झालेलं आणि त्यामध्ये आता आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय टम्म अशी पुरी फुगलेली आहे। अशाच पद्धतीने आपण पुऱ्या सगळ्या तळून घेऊ। तर इथे आपली पुरी भाजी खाण्यासाठी बनून तयार झालेली आहे। अतिशय स्वादिष्ट झालेली आहे। चव तर अप्रतिम झालेली आहे। घरभर वास दरवळतोय आणि एकदम सोप्या पद्धतीची आहे। वाटण वगैरे करायचं काहीच नाही। अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाक तयार होतो। तर ह्या सोप्या पद्धतीची पुरी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।